दरवर्षीप्रमाणे 2025 मध्येही देशभरात गणेश चतुर्थीचा उत्सव भक्ती आणि उत्साहाने साजरा केला जाणार आहे। हा दिवस भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्याची भव्यता पाहण्यासारखी आहे। 10 दिवस चालणारा हा उत्सव केवळ भक्तांसाठी पूजा नाही तर घरात आनंद, समृद्धी आणि शुभ ऊर्जेचे प्रतीक आहे। खामगाव येथील चिकानी कुटुंब 4 पिढ्यांपासून गणेशजीच्या आकर्षक मूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत। अमोल राणा चिकानी म्हणतात की ते वर्षभर 6 इंच ते 15 फूट उंचीच्या मूर्ती बनवत असले तरी वर्षभर लहान मूर्ती बनवल्या जातात, परंतु गणेश उत्सवानिमित्त ऑर्डरनुसार मोठ्या मूर्ती तयार केल्या जातात। या मूर्ती बनवण्याचे काम 2.5 महिने ते 3 महिने आधीच सुरू होते। मूर्ती खरेदी करणारे लोक अमोल चिकानी व त्यांच्या नातेवाईकांकडे मूर्तीचे फोटो आणून देतात व त्यानुसार अमोल राणा चिकानी अगदी छायाचित्रासारख्या मूर्ती बनवितात। ते असेही म्हणतात की आजपर्यंत त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविलेल्या नाहीत। अजिबात ते मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केलेला नाही व पुढेही करणार नाही। ते फक्त साडू मातीपासून मूर्ती बनवतात। साडू माती पूर्वा नदीवरून किंवा हार्डवेअर दुकानातून ऑर्डर देऊन मागवली जाते। सध्या साडू माती मागील वर्षाच्या तुलनेत अंदाजे 20 ते 25% महाग झाली आहे। साडू माती व्यतिरिक्त काही प्रमाणात पांढरी माती आणि कापूस देखील मूर्ती बनविण्यासाठी वापरला जातो। त्यामुळे मूर्ती मजबूत बनतात आणि कापसामुळे मूर्तीमध्ये भेगा पडत नाहीत। त्या अतिशय आकर्षक पद्धतीने बनविल्या जातात। लहान मोठ्या मूर्तींना आकार देण्यासाठी त्यांना रंगीत करण्यासाठी विविध प्रकारचे रंग वापरले जातात। या मूर्ती सर्वांना आकर्षण करतात। गोपाळनगरमधील अमोल चिकानी यांच्या कुटुंबातील नातेवाईकांमध्ये दयानंद प्रताप राणा, चंद्रकांत अर्जुन चिकानी इत्यादी देखील शिवाजी वेश येथे कित्येक वर्षांपासून सतत मूर्ती बनवून त्यांच्या पूर्वजांचा हा व्यवसाय करत आहेत। चिकानी कुटुंबातील सर्व सदस्य मूर्ती बनवून त्यांच्या पूर्वजांच्या व्यवसायात सतत मेहनत करून स्वतः आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे। मूर्ती चांगल्या प्रकारे घडवण्याचे हे काम पुढे चालू ठेवण्यासाठी महिलांनी समर्पण आणि कठोर परिश्रमाने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। नमस्कार, मी अमोल राणा चिकानी। माझा मूर्ती बनवण्याचा व्यवसाय आहे। मी हे जवळजवळ जसं पिढ्यानपिढ्या चालू आहे। आम्ही जसं 12 महिने चालू राहते काम छोट्या मूर्त्याचं, आणि मोठ्या मूर्त्या ज्या आहे 2, 2.5, 3 महिन्या आधी चालू करतो। आपल्याकडे 6 इंचापासून 12 फुटापर्यंत मूर्ती मिळते। ऑर्डरनुसार जशी लागली त्या पद्धतीनं। तर आमचे जे नेहमीचे कस्टमर आहे ते 2, 3, 4 महिन्या अगोदर फोटो आणून देतात। आपापल्या आवडीनुसार मूर्ती बनवून देतात। म्हणजे जे कलाप्रेमी आहे, मातीचे जे ज्यांना आवड आहे ते खूप अगोदरपासून या मूर्ती बनवण्याच्या मागे जसं बसवण्याच्या या उद्देशाने ते फोटो आणून देतात। आणि मोठाल्या मूर्त्या कशा आहे 2.5-3 महिन्यापासून बनवून चालू करतो। आणि पूर्ण ज्या मातीच्या मूर्त्या आहे ह्या त्या पूर्ण आपल्याकडे मातीच्या शाडू मातीच्या मूर्त्या बनतात। आम्ही POP प्लॅस्टरच्या या आधी पण केल्याने यानंतरही करू नये। आम्ही जवळजवळ आमचा पूर्ण परिवार या मातीच्या मूर्त्याच्या कामामध्ये म्हणजे आजोबापासून वडिलापासून आम्ही हे करत आलो। आमची हे जी आहे 4थी पिढी आहे। आमचा पूर्ण उदरनिर्वाह याच्यावरच चालू राहते। ही जी माती आहे काही आम्ही पूर्णावरून बोलावतो, काही आमची माती जी आहे ही हार्डवेअरवरून शाडू माती म्हणून 400 रुपयाला बॅग मिळते 40 किलोची। आणि काही व्हाईट माती राहते त्यात।
आणि बनवताना त्यात थोडासा कापूस वगैरे मिक्स करावा लागतो. ते म्हणजे कसं आहे की कापसामुळे कसं आहे की मूर्ती मजबूत बनते आणि ती क्रॅक होते. या पद्धतीने आम्ही आमचा हा व्यवसाय